आत्ताच आपण ग्रुप नंबर फर्स्ट आणि ग्रुप नंबर सेकंडसाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर ग्रुप फर्स्टसाठी असणारं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ग्रुप सेकंडसाठीचं असणारं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी दिलं आहे. आणि शिवाय एकूणातच ह्या सगळ्या 13 इलेमेंट्ससाठीचं म्हणजे एस ब्लॉकसाठीचं असणारं आउटर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा त्या ठिकाणी आपण आत्ताच दिलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे ते ग्रुप नंबर 13वा ग्रुप जो आहे 13 पासून ग्रुप नंबर 18 पर्यंतचे जे ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये असणारे जे इलेमेंट आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याच्यावरून एकूणातच एस ब्लॉकसाठीचं म्हणजे ग्रुप नंबर 13 ते 18 मध्ये येणारे हे जे सगळे इलेमेंट आहेत या सगळ्या इलेमेंटसाठीचं असणारं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. तर आता यानंतर आपण बघणार आहोत ग्रुप 13 मध्ये येणारे जे इलेमेंट आहेत त्यांच्यासाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ग्रुप 13 मध्ये कोणकोणते इलेमेंट आहेत बघा. ॲटॉमिक नंबर 5 असणारा बोरॉन, त्या ॲटॉमिक नंबर 13चा अल्युमिनियम, त्याच्यानंतर ॲटॉमिक नंबर 31 असणारा गॅलियम, इंडियम, थॅलियम आणि ॲटॉमिक नंबर 113 असणारा हा निहोनियम. तर या 6 इलेमेंटचा असणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पहिल्यांदा बघूया. मग त्याच्यानंतर ग्रुप 14व्यासाठीचे असणारे जे इलेमेंट आहेत त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये कोणकोणते इलेमेंट आहेत बघा. कार्बन, ज्याला आपण कार्बन फॅमिली असं सुद्धा म्हणतो, कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टिन, लेड आणि या ठिकाणचा फ्लॅरोवियम, 114 ॲटॉमिक नंबर असणारा फ्लॅरोवियम. अशा पद्धतीनं कार्बन फॅमिलीसाठीचं आपल्याला नंतर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं आहे. त्यानंतर येणारी नायट्रोजन फॅमिली, मग येणारे ऑक्सिजन, मग या ठिकाणी येणारी हॅलोजन फॅमिली आणि त्याच्यानंतर येणारी नोबल गॅस फॅमिली. या 6 ग्रुपसाठीचं असणारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण ओळीनं बघणार आहे आणि मग त्याच्यावरून एकूणात असणारं पी ब्लॉकसाठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. तर पहिल्यांदा आपण 13व्या ग्रुपमध्ये येणारे हे जे 6 इलेमेंट आहेत त्यांच्यासाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देऊया. मग त्यानंतर कार्बन फॅमिलीसाठीचं म्हणजे ग्रुप 14व्यासाठीचे जे येणारे इलेमेंट आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देऊया. तर पहिल्यांदा आपण बोरॉन फॅमिलीचं म्हणजे ग्रुप 13व्याचे जे इलेमेंट आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिल्यांदा पाहूया. आता या ठिकाणी बघा ग्रुप नंबर 13 साठीचे मी इलेमेंट या ठिकाणी लिहिलेला आहे. पहिला इलेमेंट आहे बोरॉन, ज्याला आपण बोरॉन फॅमिली असं सुद्धा म्हणतो ग्रुप 13ला, कारण तो बोरॉन हा त्याचा स्टार्टिंग इलेमेंट आहे. ॲटॉमिक नंबर 5, त्यानंतर अल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम आणि निहोनियम असे हे 6 इलेमेंट जे आहेत ते ग्रुप नंबर 13चे आहेत. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बोरॉनसाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया. ॲटॉमिक नंबर 5, त्यामुळं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s2 2s2 2p1, 2 2 4 आणि हा एक 5. आता याच्यासाठीचं आपल्याला जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. तर त्यासाठी त्या बोरॉनला नियरेस्ट असणारा नोबल गॅस जो आहे तो आहे हेलियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, त्यामुळे 1s2 साठी आपण या ठिकाणी हेलियमची कोअर लिहिलेली आहे आणि त्याच्या पुढं हॅलोजनचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आहे असं ठेवलेलं आहे म्हणजे 2s2 2p1 या ठिकाणी. त्यामुळे बोरॉनचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं हेलियमची कोअर 2s2 2p1. या पद्धतीने हे बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. त्याच्याच फॅमिलीमधला ग्रुप 13 मधला सेकंड इलेमेंट आहे अल्युमिनियम, त्याचा ॲटॉमिक नंबर 13. त्याच्यासाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिलं कारण चढता क्रम आपल्याला एनर्जी ऑर्बिटलचा पार्ट आहे. आता 1s2 2s2 2p6 3s2 3p1. आता याचा आपल्याला जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे, जनरल स्वरूपात लिहायचं आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी अल्युमिनियमला नियरेस्ट असणारा नोबल गॅस जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणचा न्यूऑन, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 10. कारण तुमचा अल्युमिनियम हा 3ऱ्या पिरियडचा मेंबर आहे. याचा अर्थ 2 नंबरच्या पिरियडचा शेवटचा नोबल गॅस जो आहे तो आहे न्यूऑन.
त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते बघा 1s2 2s2 2p6 6 आणि 4 10. आता इथं असणारा तुमचा 1s2 2s2 2p6 याच्यासाठी आपण या 10 इलेक्ट्रॉनसाठी निऑनची कोअर लिहिली आणि अल्युमिनियमसाठी आउटर मोस्ट असणारी जिला आपण व्हॅलेन्स म्हणतो तिचा नंबर असणार आहे 3 कारण हा तिसऱ्या पिरियडचा मेंबर आहे. तर 3s2 3p1 ही झाली तुमची व्हॅलेन्स शेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते आहे असं लिहिलं आपण. आणि या मागच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते निऑनचं आहे म्हणून त्याच्यासाठी लिहिलं निऑनची कोअर. त्यामुळं अल्युमिनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं, जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं, निऑनची कोअर 3s2 3p1. आता त्याच्यानंतरचा येणारा गॅलियम त्याच्यासाठी आता आपल्याला हे बोरॉनचं आणि अल्युमिनियमचं जर तुम्ही आउटर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑब्झर्व केलं तर त्याच्यावरून तुम्हाला गॅलियमसाठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लगेच लिहिता येईल. या ठिकाणी बोरॉनसाठीचं व्हॅलेन्स शेल जे आहे 2s2 2p1 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. अल्युमिनियमसाठीचं झालं 3s2 3p1. आता अर्थातच त्याच्यानंतरचा चौथ्या पिरियडचा मेंबर गॅलियम आहे तर त्याच्यासाठी व्हॅलेन्स शेल असणार आहे 4 क्रमांकाची आणि त्याला नियरेस्ट असणारा नोबल गॅस आहे अर्गॉन जो की तुमच्या तिसऱ्या पिरियडचा शेवटचा नोबल गॅस आहे. त्यामुळं अर्गॉनची कोअर आणि या ठिकाणी 3s2 3p1 अल्युमिनियमसाठीच आहे त्यामुळे त्याच्या पुढच्या पिरियडचा हा मेंबर असल्यामुळं गॅलियमसाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं 4s2 4p1. आता त्यानंतर येणाऱ्या इंडियमसाठी आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सहज लिहिता येईल. इंडियमला नियरेस्ट असणारा त्याच्या अगोदरचा नोबल गॅस जो आहे तो आहे क्रिप्टॉन. त्याच्यामुळं त्याचा क्रिप्टॉनची कोअर लिहिली. हा इंडियम जो आहे तो तुमचा 5व्या पिरियडचा मेंबर आहे म्हणून त्याच्या बाबतीमध्ये व्हॅलेन्स शेल झाली 5व्या क्रमांकाची म्हणून त्याचं आउटर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 5s2 5p1. तर त्याच पद्धतीने थॅलियमसाठी आपल्याला जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येईल. झिनॉनची कोअर 6s2 6p1. याच पद्धतीनं या ग्रुप 13व्याचा शेवटचा इलेमेंट दॅट इज निहोनियम ॲटॉमिक नंबर आहे 113 आणि त्याला नियरेस्ट असणारा नोबल गॅस जो की 6व्या ग्रुपचा शेवटचा मेंबर आहे तो आहे तुमचा रेडॉन 86. त्यामुळे त्याची कोअर लिहिली आणि त्याच्यानंतर तुम्ही 7s 7व्या पिरियडचा मेंबर आहे म्हणून 7s2 7p1 हे झालं तुमचं निहोनियमसाठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. या दोन्हीवरून आपण पुढच्यांसाठी जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी लिहिलेलं आहे. हे जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की व्हॅलेन्स शेलची जी काही पी सबशेल आहे तिच्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन येतोय. त्याच्यामुळे बोरॉनसाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2s2 2p1. अल्युमिनियमसाठीचा आहे 3p1. गॅलियमसाठीचा आहे 4p1. इंडियमसाठी 5p1. थॅलियमसाठी 6p1 आणि निहोनियमसाठी 7p1. याचा अर्थ ग्रुप 13व्याचे जे इलेमेंट आहेत त्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा त्यांच्या व्हॅलेन्स शेलच्या पी सबशेलमध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून ग्रुप 13व्याचे हे सगळे इलेमेंट हे पी ब्लॉकमध्ये इन्क्लूड केलेले आहेत कारण त्यांच्या बाबतीमध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन हा पी सबशेलमध्ये येतो. आता ह्या ग्रुप 13चे हे जे 6 इलेमेंट आहेत त्यांचं प्रत्येकाचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी आपण दिलेलं आहे. आता या 6 इलेमेंटसाठी एकूणात म्हणजेच आपण ग्रुप 13 साठी जर आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं म्हणलं तर ते कसं लिहिता येईल. जसं की आता आपण ग्रुप नंबर फर्स्ट आणि सेकंड साठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिले त्याच पद्धतीनं आपल्याला ग्रुप 13 साठी जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी द्यायचं आहे. या 6 इलेमेंटचं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला ते देता येईल आणि 13व्या ग्रुपसाठीचं असणारं
जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला NS2 NP1 असं सांगता येईल. हे जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं ग्रुप 13व्याच्या या 6 एलिमेंटसाठी. या ठिकाणी बघा NS2 NP1 यांची किंमत किती, तर यांची किंमत त्या ठिकाणी तुम्हाला 2 पासून ऑनवर्ड 2 to 7 किंवा पुढे सुद्धा पुढे काही एलिमेंटचा जर शोध अजून लागला तर त्या पद्धतीने त्या ग्रुपमध्ये येणाऱ्या एलिमेंटसाठीचा यांची किंमत पुढे वाढू शकतं. पण या ठिकाणी आपण तात्पुरतं n इज इक्वल टू 2 3 4 डॅश डॅश असं म्हणूया. कारण n इज इक्वल टू 1 कधी असत नाही, कारण पहिली मेन शेल जी के शेल जी आहे तिच्यामध्ये p ही सबशेल नाही, तिच्यामध्ये फक्त एकमेव सबशेल आहे ती म्हणजे S सबशेल. म्हणून या ठिकाणी n ची किंमत जी आहे ती 2 असणार आहे. इथं 2s2 जर असेल, इथं 2p1 जर झालं तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं बोरॉनसाठी. इथं यांची किंमत जर 3 आली तर हे होईल 3s2 3p1 म्हणजे हे जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं अल्युमिनियमचं. या पद्धतीनं या 6 एलिमेंटसाठी म्हणजेच ग्रुप 13 साठीचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं NS2 NP1. तर या ठिकाणी आपण लिहूया जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर ग्रुप 13 इज इक्वल टू NS2 NP1. या पद्धतीने हे ग्रुप 13व्या साठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. यानंतर आता आपल्याला बघायचं आहे ते ग्रुप 14व्या साठीचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याच्यात येणारे जे इलेमेंट आहेत ग्रुप 14व्या साठीचे इलेमेंट त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देऊया. त्याच्यावरून ग्रुप 14व्या साठी अशा पद्धतीने जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण त्या ठिकाणी देऊया. आता या ठिकाणी मी ग्रुप नंबर 14 साठीचे इलेमेंट लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये 14व्या ग्रुपचा पहिला एलिमेंट आहे कार्बन, त्याच्यानंतरचा आहे सिलिकॉन, त्यानंतर जर्मेनियम, टिन, लेड आणि फ्लॅरोडियम. अशा पद्धतीनं या ठिकाणी हे 6 एलिमेंट तुम्हाला 14व्या ग्रुपचे दिसतात. यांना आपण कार्बन फॅमिलीचे मेंबर असं सुद्धा म्हणतो. तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी दिलेलं बघा 1s2 2s2 2p2 2 आणि 2 4 आणि 2 6. आता याचा आपल्याला जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या स्वरूपामध्ये हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. तर कार्बनला नियरेस्ट असणारा नोबल गॅस आहे तो म्हणजे पहिल्या पिरियडचा शेवटचा मेंबर हेलियम. ॲटॉमिक नंबर 2 त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2. तर या ठिकाणी 1s2 साठी आपण हेलियमची कोअर लिहिली आणि उरलेले जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याला आपण आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. कारण का, तर कार्बनसाठी कार्बन हा तुमच्या 2 नंबरच्या पिरियडचा मेंबर आहे. त्याच्या बाबतीमध्ये 2 नंबरच्या क्रमांकाची जी शेल आहे ती आउटर मोस्ट किंवा व्हॅलेन्शियल असणार आहे. त्याच्यामुळं 2s2 2p2 हे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण आहे असं लिहिलं. आणि त्याच्या अगोदरचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्यासाठी आपण नोबल गॅसची कोअर म्हणजेच हेलियमची कोअर या ठिकाणी लिहिलेली आहे. हे झालं तुमच्या ग्रुप 14व्या चा पहिला मेंबर कार्बन. आता ग्रुप 14व्या मध्ये येणारा दुसरा मेंबर आहे तो म्हणजे सिलिकॉन, ॲटॉमिक नंबर 14. त्याचं सुद्धा आपला आता छोटा ॲटॉमिक नंबर असल्यामुळे आपल्याला लगेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी देता येईल 1s2 2s2 2p6 3s2 3p2. या ठिकाणी बघा 2 आणि 2 4 4 अधिक 6 10 10 आणि 2 12 आणि हे 2 14. या पद्धतीनं हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर सिलिकॉन. आता याचं आपल्याला जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. त्यासाठी आपण त्याचा नियरेस्ट असणारा नोबल गॅस पाहूया. हा सिलिकॉन तुमचा पिरियड नंबर 3चा मेंबर आहे. याचाच अर्थ त्याला नियरेस्ट असणारा दुसऱ्या पिरियडचा नोबल गॅस आहे निऑन. निऑनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 म्हणजे याच्यासाठी आपण निऑनची कोअर लिहू शकतो. या ठिकाणी तुम्हाला 1s2 2s2 2p6 म्हणजे ह्या 10 इलेक्ट्रॉनसाठी आपण निऑनची कोअर लिहिली आणि आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे असं तिथे लिहिलं दॅट इज 3s2 3p2. आता
14व्या ग्रुपचा कार्बन आणि सिलिकॉन यांचं हे आउटर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण ऑब्झर्व केलं तर त्याच्यावरून तुम्हाला जर्मेनियम पासून ऑनवर्ड असणारे हे जे 14व्या ग्रुपचे इलेमेंट आहेत त्यांच्यासाठी आपल्याला आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येईल। या ठिकाणी जर बघितलं तर बघा नियरेस्ट नोबल गॅसची कोअर आणि व्हॅलन्स शेल आहे 2s2 सिलिकॉन साठीचा नियरेस्ट नोबल गॅसची कोअर आणि 3s2 त्यामुळं जर्मेनियम साठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल नियरेस्ट नोबल गॅसची कोअर 4s2 आता नियरेस्ट नोबल गॅस कोणता आहे जर्मेनियमला तर तो आहे आर्गॉन। तिसऱ्या पिरियडचा लास्ट मेंबर जो आहे तो आर्गॉन, त्याची कोअर 4s2 बघा आर्गॉन साठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s2 2s2 2p6 3s2 3p6 टोटल इलेक्ट्रॉन झाले 18। आता या ठिकाणी जर्मेनियम साठीचं जे आहे ते ॲटॉमिक नंबर 32 आहे। त्याच्यानंतरचा 3p6 नंतर 4s2 भरणार आहे आणि मग 3d भरणार आहे। त्याच्यामध्ये येणारे जे डी ब्लॉकचे इलेमेंट आहेत तिथं हे 10 इलेक्ट्रॉन गेलेले आहेत म्हणजे 4s2 3d10 आणि 4p2 म्हणजे हे 10 आणि हे 2 12 आणि 18 किती झाले 30 झाले आणि उरलेले जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते तुमचे 4p मध्ये आले। त्याच्यामुळं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर्मेनियमचं झालं आर्गॉनची कोअर 4s2 याच पद्धतीनं टीन साठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहिता येईल। नियरेस्ट नोबल गॅस जो आहे तो आहे त्याला क्रिप्टॉन ॲटॉमिक नंबर 36 त्याची कोअर। आता हा 5व्या पिरियडचा मेंबर आहे म्हणून व्हॅलन्स शेल झाली 5 क्रमांकाची त्यामुळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 5s2 5p2। याच पद्धतीनं लेड साठीचं झालं झिनॉनची कोअर 6s2 6p2। फ्लॅरोव्हियम साठी झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रेडॉनची कोअर 7s2 7p2। आता या ग्रुप 14व्याचा इलेमेंट जे आहेत कार्बन पासून फ्लॅरोव्हियम त्यांचं जर आउटर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण ऑब्झर्व केलं तर त्याच्यावरून आपल्याला त्याचं या 14व्या ग्रुप साठीचं असणारं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येईल। कार्बन साठीचं झालं 2s2 2p2 सिलिकॉन साठी झालं 3s2 3p2 जर्मेनियम साठी 4s2 4p2 टीन साठी 5s2 5p2 लेड साठी 6s2 6p2 फ्लॅरोव्हियम साठी 7s2 7p2। तर आता हे झालं प्रत्येक इलेमेंटचं आउटर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। आता या 14व्या ग्रुप साठीचं म्हणजे या 6 इलेमेंट साठी एकत्रितरित्या जर आपल्याला जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्यायचं म्हटलं तर ते कशा पद्धतीने देता येईल तर नोबल गॅसची कोअर आणि त्याच्या पुढे आपल्याला ns2 np2 या पद्धतीनं 14व्या ग्रुप साठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देता येईल। नोबल गॅसची कोअर इथं आहे। तर हे अशा पद्धतीने 14व्या ग्रुप साठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या पद्धतीने देता येईल। म्हणून आपण या ठिकाणी लिहूया जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर ग्रुप 14। 14व्या ग्रुप साठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला म्हणता येईल ns2 np2। आता 13व्या ग्रुप साठी जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं ns2 np1 आणि 14व्या ग्रुप साठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं ns2 np2। आता बघा आपण 13व्या 14व्या 15व्या 16व्या 17व्या आणि 18व्या हे जे 6 ग्रुप आहेत त्यांचे पहिले मेंबर आपण ओळीने लिहूया आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं जे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते लिहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने त्या ठिकाणी बदलत जाणार आहे। तर या ठिकाणी आता आपण ग्रुप नंबर 13 पासून
16 पर्यंतचे स्टार्टिंग एलिमेंट जे आहेत ते मेंबर आपण या ठिकाणी लिहूया. आत्ताच आपण ग्रुप 13 साठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी बघितलेलं आहे. ते आहे NS2 NP1. त्याच पद्धतीनं ग्रुप 14 साठी आउटर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं NS2 NP2. ते आपण आता या ठिकाणी बघा ओळीनं 6च्या 6 ग्रुप जे आहेत, ग्रुप नंबर 13 पासून 18 पर्यंतचे 13, 14, 15, 16, 17 आणि 18 हे 6 ग्रुप लिहिलेले आहेत आणि त्या ग्रुपमध्ये येणार आहे स्टार्टिंग एलिमेंट जे आहेत ते त्या या ठिकाणी मी लिहिलेले आहेत. आता या ठिकाणी ग्रुप 13 मधला सेकंड पिरियडचा मेंबर जो आहे, ग्रुप 13चा पहिला मेंबर आहे तो आहे बोरॉन. 14 साठीचा पहिला मेंबर आहे तो कार्बन. 15 साठीचा नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि हॅलोजन फॅमिलीमधला दुसरा मेंबर आणि तुमच्या सेकंड पिरियडमधला शेवटचा मेंबर न्यूऑन या ठिकाणी मी लिहिलेला आहे. बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि न्यूऑन या पद्धतीनं सेकंड पिरियडचे आणि अनुक्रमे 13 ते 18 ग्रुपचे पहिले मेंबर मी या ठिकाणी लिहिलेले आहेत. आताच आपण बघितलं की बोरॉन फॅमिली पूर्ण जी आहे त्या 6 एलिमेंट्स आपण जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं आणि त्याच्यावरून बोरॉन फॅमिलीसाठी किंवा ग्रुप 13 साठीचं येणारं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण NS2 NP1 असं लिहिलं. त्याच पद्धतीनं ग्रुप 14व्या साठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण त्या ठिकाणी त्याच्या खाली असणारे जे इलेमेंट आहेत कार्बन फॅमिलीचे हे 6 मेंबर त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलेलं आहे आणि त्याच्यावरून या 6 मेंबरसाठीचं असणारं ग्रुप 14व्या साठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण दिलं NS2 NP2. आता बघा तुम्ही 13व्या ग्रुपकडून 14व्या ग्रुपकडे जाताना ॲटॉमिक नंबर 1 न वाढलेला आहे. त्याच्यामुळं अर्थातच येणारा शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे तो पी शेप सबशेलमध्ये आलेला आहे. या ठिकाणी बोरॉनसाठी NP1 आहे तर कार्बनच्या फॅमिलीसाठी NP2 झालेला आहे. कारण डावीकडून उजवीकडे जाताना एक ॲटॉमिक नंबर वाढत जातो त्याच्यामुळं येणारा इलेक्ट्रॉन हा त्याच शेलमध्ये ॲड होत जातो. हे आत्ताच तुम्ही मागच्या 4थ्या प्रकरणामध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये त्या ठिकाणी शिकलेला आहात. तर या ठिकाणी हा पीमध्ये हा दुसरा इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्यामुळे कार्बन फॅमिलीसाठीचं आउटर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं NS2 NP2. आता त्याच्यानंतरचा 15वा ग्रुप म्हणजेच नायट्रोजन फॅमिलीसाठी काय येईल. आता बघा याच्यापेक्षा 1 ना ॲटॉमिक नंबर वाढून आला त्याच्यामुळे नायट्रोजनसाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे. कार्बनचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्यापेक्षा 1 न वाढून इलेक्ट्रॉन असणार आहे. कार्बनसाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपलं काय आलेलं आहे तर 1s2 2s2 2p2 2 2 4 2 6 इलेक्ट्रॉन झाले. नायट्रोजनसाठी आता पी मध्ये तिसरा शेवटचा इलेक्ट्रॉन येणार आहे म्हणजे नायट्रोजनसाठी झालं 1s2 2s2 2p3. या पद्धतीनं नायट्रोजनसाठीचं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. त्याच्यामुळं त्याच्या फॅमिलीमध्ये येणारे खालचे जे मेंबर आहेत त्यांच्यासाठी जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहू NS2 NP3. जनरल यांची किंमत जी आहे ती नायट्रोजनसाठी 2 आहे. त्याच्या फॅमिलीमध्ये खाली येणारा जो त्याचा नंतरचा इलेमेंट आहे त्याच्यासाठी यांची किंमत 3 असेल. त्याच्यानंतर येणाऱ्या इलेमेंटसाठी यांची किंमत 4 असेल. या पद्धतीनं तसंच आपल्याला 16व्या ग्रुपसाठी म्हणजे ऑक्सिजन फॅमिलीसाठी सुद्धा आता याच्यावरून जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येईल आणि ते असणार आहे NS2 NP4. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पीची कॅपॅसिटी मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन धारण करण्याची आहे. त्यामुळे आता पी मध्ये 4 इलेक्ट्रॉन आलेले आहेत. त्यामुळं 16व्या ग्रुपसाठी त्या 16 ऑक्सिजनच्या खाली येणारे जे काही 5 इलेमेंट आहेत त्या 6 टोटल 16व्या ग्रुपच्या ह्या 6 इलेमेंटसाठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP4 झालं. आता तुम्हाला हॅलोजन फॅमिलीसाठी अर्थातच जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लगेच सांगता येईल. ते असणार आहे NS2 NP5. आणि आपल्याला माहित आहे की हॅलोजन फॅमिलीतले जे मेंबर आहेत त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये टोटल बघा 5 आणि 2 7 इलेक्ट्रॉन आहेत.
म्हणजे ऑक्टेट पूर्ण व्हायला त्याला एकच इलेक्ट्रॉन कमी आहे. फ्लोरीन नंतर येणारा क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल, यांच्या बाबतीमध्ये आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे तुम्हाला NS2 म्हणजे S2P5 असणार आहे. क्लोरीन याच्यानंतरचं जर घेतला तर त्याच्यासाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल तर 3S2 3P5, कारण क्लोरीन हा तिसऱ्या पिरियडचा त्या ठिकाणी मेंबर आहे, त्याच्यामुळं त्याच्यासाठीचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 3S2 3P5 आणि त्याला नोबल गॅस शेजारी त्याचा नियरेस्ट असणारा निऑन असणार आहे. या पद्धतीने क्लोरीनसाठीचं. पुढे ब्रोमीनसाठी घेतलं तर 4S2 4P5, आयोडीनसाठी 5S2 5P5. म्हणजे यांची किंमत एक एकनं वाढत जाणार आहे, तुम्ही वरून खाली यायला लागलात की. पण S2P5 हे सगळ्यांसाठी कॉमन असणार आहे. म्हणून हॅलोजन फॅमिलीसाठीचं एकूण ह्या 6 इलेमेंटसाठीचं आपण जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं NS2 NP5. याच पद्धतीनं आपल्याला 18व्या ग्रुपसाठी किंवा आपण नोबल गॅसेस जे म्हणतो त्यांच्यासाठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP6 असं म्हणता येईल. आता या ठिकाणी बघा 6 + 2 म्हणजे 8 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट किंवा व्हॅलेन्स शेलमध्ये आलेले आहेत. याचा अर्थ या ठिकाणी ऑक्टेट पूर्ण झालेला आहे. म्हणजे हॅलोजन फॅमिलीचे हे जे सगळे मेंबर आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ऑक्टेट पूर्ण होतं. व्हॅलेन्स शेल जी कोणती असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 8 इलेक्ट्रॉन आलेले दिसतात. या ठिकाणी हे निऑनचं उदाहरण बघितलं तर त्या ठिकाणी बघा 1S2 2S2 2P6 म्हणजे यांची किंमत निऑनसाठी इथं 2 आहे, म्हणजे 2 + 6 अशा पद्धतीने 8 इलेक्ट्रॉन झाले. त्याचा पुढचा मेंबर बघा आर्गॉन घ्या तुम्ही. आर्गॉनसाठीचा आउटर मोस्ट शेल 3 नंबरची आहे 3S2 3P6 म्हणजे 6 + 2 8 ऑक्टेट पूर्ण झालेला आहे. क्रिप्टॉनसाठी साठी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी 4S2 हे 2 आणि 4P6 6 + 2 8 ऑक्टेट पूर्ण झालेलं आहे. व्हॅलेन्स शेल जी आहे क्रिप्टॉनसाठी ती 4 नंबरची आहे, तर तिचं ऑक्टेट पूर्ण झालेलं आहे. आता याच्यावरनं तुम्हाला जनरल बघता येईल की त्याचं हॅलोजन फॅमिली नोबल गॅससाठीचं व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे NS2 NP6 हे त्या ठिकाणी सांगता येईल. एक्सेप्शन या ठिकाणी तुम्हाला हेलियमचं त्या ठिकाणी बघायला मिळेल. इथं मात्र तुम्हाला P सबशेल दिसत नाही. पण तरी P सबशेल यात नसताना सुद्धा हेलियम जो आहे तो नोबल गॅसच्याच फॅमिलीमध्ये का ठेवलेला आहे? कारण त्या ठिकाणी त्याचं डुप्लेट पूर्ण झालेलं आहे. 1S2 2 इलेक्ट्रॉन आहेत या ठिकाणी. बाकी सगळीकडे तुम्हाला शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आलेले दिसतात. हेलियमच्या बाबतीमध्ये मात्र डुप्लेट पूर्ण होतं. त्या ठिकाणी हेलियमसाठीची असणारी आउटर मोस्ट ही शेल जी आहे ती पहिल्या क्रमांकाची N=1 असणारी शेल आहे आणि या शेलमध्ये फक्त S सबशेल आहे, P सबशेल नाही. पण ती सबशेल पूर्णपणे भरलेली आहे. त्याचं हेलियमचं डुप्लेट पूर्ण झालेलं आहे. म्हणून हेलियम हा या नोबल गॅसच्या फॅमिलीमध्ये तो त्या ठिकाणी ठेवलेला आहे. तर आता हे 13व्या 14व्या 15व्या 16 17 आणि 18व्या ग्रुपसाठीचं प्रत्येक ग्रुपसाठीचं असणारं जर आउटर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही बघितलं तर त्याच्यावरनं तुम्हाला टोटल P ब्लॉकसाठीचं म्हणजे ग्रुप नंबर 13 ते 18 पर्यंतचे जे इलेमेंट आहेत त्यांच्यासाठीचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येईल. आता बघा 13व्या ग्रुपसाठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं NS2 NP1, 14व्या साठीचं झालं NS2 NP2, 15व्या साठी NS2 NP3, 16व्या साठी NS2 NP4, 17व्या साठी NS2 NP5, 18व्या ग्रुपसाठी म्हणजे आपले नोबल गॅसेससाठी NS2 NP6. अशा पद्धतीने या ठिकाणी P मध्ये एक एक इलेक्ट्रॉन वाढत गेलेला आहे. आता या 13 ते 18 या ग्रुपमध्ये येणारे सगळे इलेमेंट जे आहेत त्यांना आपण P ब्लॉकचे इलेमेंट म्हणतो. P ब्लॉक म्हणजे कोणता आहे तर ग्रुप नंबर
13 to 18. टोटल किती ग्रुप झाले? तर टोटल झाले 6. टोटल ग्रुप 6 झाले. 6 ग्रुप आहे. आणि 6च ग्रुप का पी ब्लॉक मध्ये? तर आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलंय की जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि पिरियडिक टेबलचा काय संबंध आहे. तर आपल्याला माहित आहे पी सबशेलची कॅपॅसिटी मॅक्झिमम 6च इलेक्ट्रॉन धारण करण्याची आहे. त्याच्यामुळं पी ब्लॉक मध्ये तुम्हाला 6 ग्रुप त्या ठिकाणी असलेले दिसतात. तर अशा पद्धतीनं हे पी ब्लॉक साठीच आता आपल्याला जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी देता येईल. प्रत्येक ग्रुप साठीचं तुम्हाला त्या ठिकाणी जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी दिसतंय. याच्यावरनं पूर्ण ग्रुप नंबर 13 पासून 18 पर्यंतचे हे जे इलेमेंट आहेत त्यांच्यासाठी आपल्याला जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय लिहिता येईल त्याचं निरीक्षण करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याच्यावरून आपल्याला पी ब्लॉक साठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या पद्धतीने लिहिता येईल. बघा, NS2 NP1 to 6. बघा, जेव्हा ग्रुप 13चा इलेमेंट असतील तेव्हा त्यांच्यासाठी असणार आहे NS2 NP1. बरोबर आहे. ग्रुप 14चे इलेमेंट असतील तेव्हा NS2 NP2. ग्रुप 15चे इलेमेंट असतील तेव्हा NS2 NP3. ग्रुप 16चे असतील तेव्हा NS2 NP4. ग्रुप 17चे इलेमेंट असतील तर NS2 NP5. आणि 18व्या ग्रुपचे नोबल गॅसचे जर इलेमेंट असतील तर NS2 NP6. म्हणजे या सगळ्या इलेमेंटला कव्हर करणारा असं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे असणार आहे त्याला आपण पी ब्लॉकचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणू. आणि ते असणार आहे NS2 NP1 to 6. 1 ते 6. आता कोणत्याही फॅमिलीसाठी एखाद्या इलेमेंटचा पिरियड कोणता हे जर कळलं तर त्याच्यावरनं तुम्हाला त्याचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येईल. आता उदाहरणार्थ आताच आपण बघितलं की हॅलोजन फॅमिली जी आहे, फ्लोरीन नंतर येणारा क्लोरीन जो आहे त्याचा आपल्याला ॲटॉमिक नंबर माहिती आहे. शिवाय हेही माहिती आहे की हा 3 नंबरच्या पिरियडचा मेंबर आहे. तर क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल मला सांगा. 15 क्लोरीनसाठी 17 क्लोरीन ना सॉरी. तर त्याचा इलेक्ट्रॉनिक जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगता येईल कारण क्लोरीन हा तुमचा 3 नंबरच्या पिरियडचा मेंबर आहे, 3rd पिरियड. त्याच्यामुळं त्याचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना त्याला नियरेस्ट असणारा नोबल गॅस कोणता येईल. 2 नंबरच्या पिरियडचा शेवटचा मेंबर म्हणजे निऑन. तर निऑनची कोर आली. बरोबर आहे. आता त्याच्या फॅमिलीचं आपल्याला जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती आहे. NS2 NP5. म्हणजे S मध्ये 2 आणि P मध्ये 5च असणार आहे. फक्त यांची किंमत किती, तर तो ज्या पिरियडचा मेंबर आहे ती किंमत यांची असणार आहे. त्यामुळं क्लोरीन साठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 3s2 3p5. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या ग्रुपमध्ये कोणत्याही इलेमेंटचा तुम्हाला जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी देता येईल. त्यामुळं पी ब्लॉक साठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं NS2 NP1 to 6. आणि याच्या अगोदर आपण बघितलंय ते S ब्लॉक साठीचं सुद्धा आपण इलेक्ट्रॉनिक जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलेलं आहे. ते या ठिकाणी लिहूया. फॉर S ब्लॉक
जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज इक्वल टू NS1 to 2. म्हणजे ग्रुप नंबर फर्स्ट आणि सेकंड साठीचं हे आहे आणि ग्रुप नंबर 13 to 18 साठी म्हणजे या टोटल 6 ग्रुप साठीचं इलेक्ट्रॉनिक जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं NS to NP1 to 6. आता या ग्रुप नंबर 13 ते 18 मध्ये येणारे जे इलेमेंट आहेत त्यांना पी ब्लॉकचे इलेमेंट का म्हणायचे? कारण फॉर ऑल दीज इलेमेंट द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर इन पी सबशेल ऑफ इट्स व्हॅलेन्स शेल. त्यांची कोणती व्हॅलेन्स शेल असेल तिच्या पी सबशेल मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन येतो. अशा सगळ्या इलेमेंटना आपण पी ब्लॉकचे इलेमेंट म्हणतो. उदाहरणार्थ आपण बघूया, इथे दिलेल्या उदाहरणापैकीच घेऊया. या ठिकाणी पहिल्या ग्रुपचा पहिला मेंबर जो आहे तो 5 बोरॉन. त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आत्ताच आपण लिहिलेलं आहे, ते पुन्हा एकदा लिहूया. 1s2 2s2 2p1 2 2 4 1 5 बोरॉनसाठीचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे झालं. याच्यामध्ये बघा 5वा इलेक्ट्रॉन हा पी सबशेल मध्ये आलेला आहे. ही पी सबशेल त्याची व्हॅलेन्स शेल जी 2 नंबरच्या क्रमांकाची आहे तिच्या पी मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन आला. आता समजा कार्बन घेतला 6C कार्बन, एकनच ॲटॉमिक नंबर वाढू नये त्याच्यामुळं 1s2 2s2 2p2 होणार आहे. म्हणजे एकनं ॲटॉमिक नंबर वाढला त्याच्यामुळे 2p2 झाला, पण शेवटचा इलेक्ट्रॉन हा पी मध्येच आला. आता उदाहरणार्थ तुम्ही न्यूऑन घेतला तर न्यूऑन साठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा इथे दिलेलं आहे. 1s2 2s2 2p6 म्हणजे 10वा इलेक्ट्रॉन जो आहे तो तुमचा पी मध्ये आलेला आहे. आत्ताच इतक्यात आपण लिहिलेलं होतं ते क्लोरीन साठी 17 क्लोरीन लिहिलं. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देऊन बघूया. 1s2 2s2 2p6 2p6 3s2 3p 6 4 10 2 12 हे 5. म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे तो पी मध्येच आलेला आहे. 17वा इलेक्ट्रॉन जो आहे तो पी मध्येच आलेला आहे. असं 13 पासून 18व्या ग्रुप मधले कोणताही मेंबर तुम्ही घेऊन त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करून बघा. तुमच्या असं लक्षात येईल की शेवटचा इलेक्ट्रॉन हा पी सबशेल मध्येच येतो आणि ती पी सबशेल ही त्या इलेमेंटच्या व्हॅलेन्स शेलची असते, आउटर मोस्ट शेलची असते. आणि म्हणून या सगळ्या इलेमेंटना आपण पी ब्लॉकचे इलेमेंट असं म्हणतो. अँड धिस पी ब्लॉक इट इज प्लेस्ड ॲट एक्स्ट्रीम राईट ऑफ द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलच्या अगदी उजव्या बाजूला हा पी ब्लॉक जो आहे तो त्या ठिकाणी ठेवलेला आहे. मग आपण बघितलं होतं त्या ठिकाणी की काही पोपटी हिरव्या रंगातले आणि निळ्या रंगातले इलेमेंट्स आणि शिवाय 18व्या ग्रुपचे हे सगळे इलेमेंट जे आहे ते पी ब्लॉकचे मेंबर आहेत. कारण यांच्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन पी मध्ये होतो. एक्सेप्शन फक्त हेलियम. हेलियम हा तेवढा एक्सेप्शन. अपवाद काय? हेलियम. कारण हेलियमचा शेवटचा इलेक्ट्रॉन काय पी मध्ये येत नाही, तो एस मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन येतोय. तरी सुद्धा तो पी ब्लॉक मध्ये इन्क्लूड केलेला आहे. तो या ठिकाणी नोबल गॅसेसच्या फॅमिलीमध्ये ठेवलेला आहे. कारण का? त्याचं डुप्लेट पूर्ण झालेलं आहे. इतर नोबल गॅसेसमध्ये ज्या पद्धतीनं ऑक्टेट किंवा व्हॅलेन्स शेल पूर्ण होते त्या पद्धतीनं हेलियमच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याची व्हॅलेन्स शेल कंप्लीट झालेली आहे. म्हणून हेलियम हा पी ब्लॉकमध्ये किंवा तुमच्या नोबल गॅसेसच्या फॅमिलीमध्ये स्टार्टिंगला तो त्या ठिकाणी ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण ग्रुप नंबर 1 2 म्हणजे एस ब्लॉकसाठी आणि ग्रुप नंबर 13 ते 18 म्हणजे पी ब्लॉकसाठी येणारे हे जे ग्रुप आहेत त्या ग्रुपसाठीच जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि शिवाय त्याच्यावरून एस आणि पी ब्लॉकसाठीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी दिलेलं आहे.